मालतीच्या लग्नाला 3 साल झाली होती. हातात हिरवा चुडा भरला. तेव्हापासनं मालती सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती. 4 आयाबायांसारखं आपण बी सुखी गृहिणी बनावं असं येडं सपन उराशी ठेवून शान. मालतीनं सासरच्या उंबरठ्यावरील माप लवंडलं होतं, पण त्या बापडीच्या सपनाचा चक्काचूर झाला. तिच्या माहेरचा आधार असलेला तिचा एकुलता एक बा तिच्या लग्नानंतरच 6 महिन्यातच देवाघरी गेला होता. माहेरी मायेचं माणूस असं कोण बी नव्हतं. मालतीची आई मालती 4 महिन्याचीच असताना तिला बापाच्या हवाली सोडून या दुनियेतून गेली होती. तेव्हापासनं चिमुरड्या मालतीला तिच्या बानं तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपलं होतं. आणि मालती वयात आली की स्वतः जवळची होती नव्हती ती सारी पुंजी खर्च करून मालतीचं लगीन झोकात केलं होतं. कर्जाचा डोंगर उपसला, पण पोरीला काय बी कमी पडू दिलं नाही. असा हिमालयासारखा पाठीशी असलेला एकमेव आधार निघून गेला आणि मालती पोरकी झाली. दुःखाचा डोंगर मालतीसमोर उभा राहिला. बापाच्या मृत्यूनं आणि सासरच्या छळानं. सोसाट्याचा वारा यावा आणि भरलेल्या शेतातला मोतीचारा भुईसपाट व्हावा, त्याप्रमाणे मालतीचं सुखाचं क्षण संपलं. मालतीचे जीवन वादळ आलं नवऱ्याच्या दारूचं आणि सासूच्या छळाचं. मालतीच्या रक्ताचा थेंब संपेपर्यंत ते वादळ घोंगावतच होतं. 6 महिन्यानंतरच सासरच्या पाशवी वागणुकीस सुरुवात झाली आणि मालतीच्या सुखाची उतरण ढासळली ती कायमचीच. लग्ना अगोदर भावी संसाराची सपन बघणारी मालती कोलमडून गेली. दिवसभर मालतीला दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरीसाठी जावे लागे आणि घरी आले की सगळा पैसा तिचा नवरा हिसकावून घ्यावी आणि पैसे काय केलं म्हणून सासू तिला बदडून काढी. सकाळचा स्वयंपाक रांधून मालती कामाला जाई. सासू व नवऱ्याने खाऊन राहिलेलं अन्न तिला मिळे. रातचं राहिलेलं शिळं पाकं बी तिच्या वाटणीला ठरलेलंच असायचं. या 3 वर्षात मालतीला एकच सुख नाग्यापासून मिळालं होतं, ते म्हणजे तिचं एकुलतं एक लेकरू कृष्णा. कृष्णा 8-9 महिन्याचा असेल, पर त्याला आईचं पुरतं दूध बी प्यायला मिळत नव्हतं. 2 वरीस रानामाळात राबून मालतीच्या हाडाची काढं झाली होती. सगळ्या अंगातलं मांस संपून नुसता चालता बोलता राबणारा हाडाचा सापळा झाला होता. कारण पोटभर जेवण मालतीला कधी मिळतच नव्हतं. पण मालती जिद्दी होती. लेकरांसाठी कष्ट करत होती, राबत होती, रोजगार करीत होती. अंगावर दूध येत नव्हतं तर 5 रुपयाचं दूध आणून बाटलीतनं कृष्णाला पाजत होती. तेवढंसं दूध त्या पोरट्याला पुरत नव्हतं. मालतीला खोकला सुरू झाला. दिवसेंदिवस मालतीच्या अंगातलं रगात कमी होऊ लागलं. मालती पार वटून गेली होती. 4 आयाबायांनी सांगितलं म्हणून डॉक्टरांकडे गेली. जगाच्या लाजेनं सासूबी सोबत गेली. मालती पार अशक्त झाली होती आणि डॉक्टरांनी निदान केलं तिला अतिपरिश्रमानं TB झालाय म्हणून. आता तर मालतीच्या जाचाला सुमारच राहिला नाही. तिची भांडी वेगळी ठेवली. तिला एका कोनाड्यातल्या अंधाऱ्या खोलीत राहायला जागा दिली. जुनी फाटकी वाकळ दिली. डॉक्टरच्या दव्याला पैसा आणायला तिलाच मजुरीला पाठवाय लागले आणि तिचं लाडकं लेकरू तिच्यापासनं हिरावून घेतलं. नुसतं त्याच्याकडं बघणं बी तिला मुश्किल झालं. शिळं राहिलेलं कोरड्यास गाडग्यातलं आणि शिळीच भाकरी सहज आहार म्हणून तिला वाढला जाऊ लागला. मालतीला स्वतःच्या जीवाची काळजी नव्हती. अंगावरलं दूध नाही, निदान पोराला वरचं दूध मिळावं म्हणून नेमानं सासूकडं 10 रुपये देत होती. आणि सासू त्यातले 5 रुपयाचं दूध आणि 5 रुपयाची मिसरी स्वतःसाठी आणत होती. आणि दूध पाजताना म्हणत होती, बोकाड पसराय काय झालंय, हे ढोस की दूध, एवढी बी पुरं होय रे, काळा बेळातनं उठल्यागत कसं करतंय. हे सारं ऐकून मालती उदास झाली होती. मालतीचा नवरा नाग्या नुसता खाटीक होता. खाटीक त्याला कधी बी तिची दया माया येत नव्हती. दारू पिऊन सांच्याला घरी आला म्हणजे तेवढा कृष्णाला मांडीवर घेई आणि त्याला म्हणे, आजपासनं तुझा बा दारू सोडणार.
5-7 महिन्याचा तो चिमुकला जीव त्याच्याकडं बघून हुंदकं द्यायचा, ओरडायचा अन बाला मायेची पालवी फुटायची. क्षणभर तो म्हणायचा, उद्यापासनं दारू सोडणार, कामावर जाणार, तुला गड्या सुखात ठेवणार अन पोरासमक्ष पोराचीच शपथ घ्यायचा. बिचाऱ्या इवल्याच्या जीवाला काय बी कळायचं नाही. अंधारातल्या खोलीत अंथरुणावर अर्धपोटी पडलेल्या मालतीला हे ऐकू जायचं आणि क्षणभर तिचं सारं दुःख दूर व्हायचं. पण क्षणभरच, कारण दारुड्याच्या शपथा ह्या अळूच्या पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे क्षणभंगूर असतात. अळूच्या पानावर पडलेला पावसाचा थेंब निघून गेला की ते पान पुन्हा पहिल्यासारखं कोरडं असतं, न भिजल्यासारखं. दारुड्याचंही तसंच असतं. त्यांच्या साऱ्या शपथा ह्या मोडण्यासाठीच असतात. दुसऱ्या दिवसाची सायंकाळ झाली की मालतीला दमदाटी देऊन नाग्या दारू ढोसायत जायचाच. मालती जिद्दी मोठी होती, पण आता शरीर तिला साथ देत नव्हतं. मालती जास्तच वठू लागली, खंगली, दुखण्यानं तिच्यावर मात केली. औषध पाण्याला पुरेसा पैसा तिच्याकडं नव्हता. सकस आहाराची तर ओरडच होती. वरती सासू व नवऱ्याने तिच्यावर आजारी पडल्यापासून बहिष्कारच टाकला होता. गावात मात्र आपल्या चांगुलपणाची टिमकी सासू व नवरा वाजवीत होते. मालतीच फाजील हाय, आमच्याशी भांडून मुद्दाम त्या कोनाड्याच्या खोलीत राहिली या, असं आयाबायसने सांगत होती. पण गावातली माणसं काय दूध खुळी नव्हती. 4 आयाबायसने मालतीचं दुःख, व्यथा, वेदना समजल्या होत्या. त्या मालतीच्या जखमीवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करत होत्या. तिच्यासारख्या असलेल्या सासूरवाशीन मालतीला काय ग्वाडध्वाड खायला आणीत होत्या. आपल्याजवळचं 4-2 आणं रुपया तिला दवाखान्याला दवा पाण्याला देत होत्या. मालती आता अंथरुणावरच खेळून होती. उठण्याचं त्राणही तिच्यात नव्हतं. नवरा तिच्या उशाचं पैसे घेऊन आपली दारूची तलब भागवीत होता. रडत कडत पाय आपटीत मालतीची सासू पोराचं मात्र सारं करत होती. मात्र ती मालतीच्या खोलीकडे फिरकत नव्हती. बाहेरूनच तिला खेकसून जेवण ठेवल्याचं सांगत होती. मालतीची तर आता अन्नावरची वासनाच उडाली होती. भरल्या गावात भर दिवसा ढवळ्या मालतीचा छळ सासू व नवरा आणि नियती करीत होती. त्याला विरोध करण्यास एक बी मायेचा पूत आडवा येत नव्हता. कोण येणार? कारण मालती नाग्याची लगीन लावलेली बायको होती. मालतीचा जीव कृष्णामध्ये गुंतला होता. तोच तिचा एकुलता एक सहारा होता. त्या चिमुकल्या जीवाकडं बघून तिच्या डोळ्यातलं पाणी सतत वाहत होतं. त्या पाण्याला अंतच नव्हता. नदीला पूर आला म्हणजे कधी तिच्या पाण्याला बांध घालता येतो का? तसंच मालतीच्या अश्रूंना बांध घालणं अशक्य झालं होतं. एक दिवस मालती त्या अंधाऱ्या खोलीतून उठलीच नाही. फाटक्या वाकळाच्या त्या अंथरुणातून बाहेर आली नव्हती. सासू जेवण घेऊन आली होती. तिनं मालतीला हाका मारल्या, कसलीच हालचाल नाही किंवा मालतीचे विवळणंही सासूच्या कानावर आलं नाही. तेव्हा तिनं तिला 4-2 शिव्या भी हासडल्या, पण मालतीचं हो नाही की चू नाही. ती अंधारी खोली मालतीच्या विरहानं मूकपणे अश्रू ढाळत होती. सासूनं दिवा लावला व मालतीच्या अंगावरील वाकळ खसकरनं ओढली, तर वाकळ दूर केली व पिवळं चुटूक पडलेलं मालतीचं प्रेत सासूनं बघितलं आणि आंबरडा फोडला. माझ्या कृष्णाची आई गेली हो, माझी मालती लय गुणाची होती. मालतीचा नवरा बी आला, सारा गाव गोळा झाला. 1 वर्षाचं मालतीचं पोर त्या गर्दीत गांगरून टाहो फोडून रडू लागलं. ते जणू आपल्या आजीला, बाला, गावाला आणि नियतीला रडत इचरत होतं, माझ्या आईचा बळी घेऊन तुम्हाला काय मिळालं? येवल्याशा पोराचं ते रडणं ऐकून जमलेल्या समद्या माणसांच्या डोळ्याला पूर आला होता. तांबवे गावाच्या मसनवाट्यात मालतीचं प्रेत आणलं गेलं. त्याच्या अगोदरच भावकीतल्या माणसांनी लाकडं फोडली होती. चिता रचली होती. त्या चितेवर प्रेत ठेवलं. राखेलचा एक डबा मालतीच्या चितेवर ओतला. नाग्यानं चिरगुट लावलेल्या लाकडाच्या काठीचा बोळा पेटवला.
तेवढ्यात तुफान वादळ आलं. त्या वादळाच्या झोत्यात पेटत्या बोळ्याची ज्योत रचलेल्या चितेला बिलगली. चिता पेटली. एक आगीचा मोठा लोळ आकाशाकडे झेपावला. चेहऱ्यावर उष्ण दुःख आणून नाग्या रडत होता, तर सासू ऊर बडवून आक्रोश करत होती. गावातल्या आयाबाया डोळ्याला पदर लावून डोळ्याच्या धारा पुसत होत्या. मालतीच्या चितेतून एक तेजस्वी स्त्री नवऱ्याला व सासूला जाब विचारत होती, माझा कृष्ण कुठं आहे? माझ्यासारखं त्याचा हाल करू नकासा. मोठ्या झाल्यावर त्याला शिळं तुकडं वाढू नकासा. इटक कोरड्यास वाढू नकासा. जमलेला सारा गाव आसवड हाळीत होता. जमलेल्या आयाबाया लहानग्या कृष्णाकडे बघून आसवड हाळीत होत्या. नेहमी पुरानं दुधडी वाहणारी कृष्णा नदी मालतीचं आणि कृष्णाचं दुःख बघून आज आटली होती, कारण मालतीच्या दुःखानं तिचा पाझर आटला होता. मग माणसं रडली म्हणून कुठं बिघडलं. अन नाग्या लहानग्या कृष्णाला मांडीवर घेऊन धाय मोकलून रडत होता. अन मांडीवरल्या कृष्णाला थोपटवत होता, आजपासून तुझा बा दारू सोडणार. मालती मला क्षमा कर. आपल्या कृष्णासाठी मी कायमची दारू सोडणार आहे. तुझ्या शपथ मला माफ कर. मालती मला माफ कर. मालतीला माहीत होतं की नाग्या फक्त गावात देखत नाटक करत आहे. तो कधीच दारू सोडणार नाही. आता मालतीचा जीव पोराजवळच घुटमळत होता. तो त्याच्या काळजीपोटी व त्याच्या प्रेमापोटी. शेवटी आई होती त्याची ती. आणि या पापी जगात मालतीला मेल्यानंतरही सुटका मिळाली नाही. धन्यवाद.